इयत्ता चौथी, विषय परिसराभ्यास भाग 1, पाठ 9वा, हवा। बालमित्रांनो, ही चित्र पहा आणि या चित्रात काय कामे चालली आहेत पहा बरं। तर हे जे पहिलं चित्र दिसतंय, या चित्रामध्ये सायकलमध्ये हवा भरण्याचं काम चालू आहे। तर दुसऱ्या चित्रात मुलगी काय करते पहा बरं नीट। बरोबर, ती मुलगी फुगा फुगवत आहे, म्हणजे फुग्यामध्ये हवा भरत आहे। तर तिसऱ्या चित्रात गाडीच्या टायर मध्ये, ट्यूब मध्ये हवा भरायचं काम चालू आहे, म्हणजे या हवेचा आपण उपयोग अशा प्रकारे करून घेत आहोत। चला आपल्याला करून पाहायचं आहे। हे पहा, ही एक मी बादली घेतली आहे। ही बादलीमध्ये या पाणी भरलेलं आहे आणि या पाण्यावरती मी हे उभट आकाराचा हा ग्लास घेतलाय। तो ग्लास मी या बादलीमध्ये बुडवत आहे। आता हा ग्लास मी थोडासा तिरका करतोय पाण्यामध्ये। काय दिसतंय पहा बरं। हे पहा, तिरका केल्या केल्या हवेचे बुडबुडे लगेच पाण्याच्या वर येऊ लागलेले आपल्याला दिसलेत। यावरून काय उलगडतं बरं, काय समजतं यावरून? तर यावरून आपल्याला हवा पाण्यापेक्षा हलकी असते, म्हणून भांडे तिरपे झाले की हवेचे बुडबुडे पाण्याबाहेर वर येतात। यावरून आपल्याला काय समजते? डोळ्यांना रिकाम्या दिसणाऱ्या भांड्यात ही हवा होती। हवा आपल्या सभोवती आहे, रिकाम्या वाटणाऱ्या जागांमध्येही हवा आहे। मग आपल्या भोवतालची ही हवा कुठपर्यंत पसरली आहे? बालमित्रांनो, या चित्राचे नीट निरीक्षण करा। या चित्रामध्ये तुम्हाला वर्तमानपत्राचा एक गठ्ठा दिसत आहे। त्याकडे नीट पाहिले असता तुमच्या असे लक्षात येईल की आपण कागद रचत जातो तसे खालचे कागद वरच्या कागदांखाली दाबले जातात। खालच्या कागदांचे एकमेकांपासूनचे अंतर कमी होत जाते, तर वरचे कागद त्या मानाने मोकळे ठेवलेले दिसतात। यावरून काय उलगडते बालमित्रांनो? तर एखादा कागद जितका फरशीच्या जवळ, तितकेच त्याच्यावर ठेवलेल्या कागदांची संख्या अधिक, म्हणजे खालचे तर अधिक भार पेलतात, त्या मानाने वरच्या कागदांवर कमी भार असतो। वातावरण। आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिचा आकार एखाद्या चेंडूसारखा गोल आहे। या पृथ्वीच्या सभोवती हवा आहे। पृथ्वीभोवतालच्या या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात। पृथ्वीपासून आपण जसजसे दूर जातो तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते, म्हणजेच हवेचे थर पृथ्वीच्या पृष्ठभागाशी दाट तर पृष्ठभागापासून दूर गेल्यास विरळ असतात। पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेचे थर सर्वाधिक दाटीवाटीने असतात, तर वरचे थर एकमेकांपासून मोकळे असतात, म्हणजेच उंचावरची हवा विरळ असते।